हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज मेहंदी फंक्शनसाठी आपण फॅन्सी ड्रेस इथे स्टिच करणार आहोत, स्कर्ट स्टिच करणार आहोत, ज्याची शिलाई आपण आरामाने इथे 1000 रुपयापर्यंत घेऊ शकतो। तर इथे बघा मी 4 मीटर अस्तर घेतले, साडी आपण घेतली आहे, साधी सोपी आणि अगदी इझी पद्धतीने आपण याला कटिंग करणार आहोत आणि स्टिच करणार आहोत। तर आधी आपल्याला करायचं काय, जेवढी उंची आहे तेवढी आपण साडी इथे कट करायची। आता इथे बघा 2 काठ आहेत, एक इथे बघा इथे खाली बॉटमला आणि जो आपला इथे कमरेचा पार्ट आहे त्या पॉइंटला इथे 2 काठ आहेत। आपण काय करायचंय, एक जो आपला कमरेचा काठीचा पार्ट आहे तो आपण इथे पूर्ण कट करून वेगळा करून घेऊया। तर इथे बघा आता आपण काठाचा पार्ट इथे कट करून घेतलाय। आता आपल्याला बघा आता कटिंग पेक्षा महत्वाचं की माप कशी घेतोय आणि पूर्ण साडीचा वापर करून घेरदार स्कर्ट कसा तयार होईल तर याचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। त्याच्यासाठी एक सोपी पद्धत, आपण काठाचा पार्ट वेगळा केलाय, स्कर्टची जी उंची ती आपल्याला 42 इथे तयार हवी। तर या पॉइंट पासून बघा उंची आधी आपण मोजून घेऊया। तर इथे या पॉइंटला बघा 40 इंचावरती उंची, तर इथे बघा आपली 40 इंचापर्यंत इथे आपली उंची साडीची तयार आहे। तर या पॉइंटला आपण करायचं काय आहे, इथे बघा मी काठाचा पार्ट घेतलाय, तर काठाचं आपलं मेजरमेंट पाहूया। तर इथे साधारण हे 4 इंचाचं आहे। तर या पॉइंटला बघा 40 ची आपली उंची आहे। या पद्धतीने कमरेला आपण पट्टी फोल्ड करू, ही 2 इंचाची, तर 42 ची आपली उंची इथे तयार आहे। आता फक्त महत्वाची गोष्ट की आपल्याला स्कर्ट, आता बघा सीट घेरचं मेजरमेंट घ्यायचंय। सीट घेर आहे आपला 36 इंचाचा। आता ही जेवढी साडी आहे तिचा आपल्याला घेर कसा ऍडजस्ट करायचा, 36 इंचापर्यंत हिची आपल्याला या पद्धतीने प्लेट्स लावून घ्यायचे। जेवढा आपण कापड, जेवढी तुमची साडी आहे ती आपण ऍडजस्ट कशी करायची प्लेट्सनुसार। आता मला 36 इंचाचा आपला सीट घेर आहे, तर 36 इंचापर्यंत आपल्याला बघा आता इथे मी एक्स्ट्रा कापड घेऊन या पद्धतीने तर बघा जेवढे आपण इथे या पद्धतीने प्लेट्स टाकत जाऊ तेवढा आपल्या इथे घेरदार लेहंगा इथे रेडी होईल। या पद्धतीने मी सगळ्यात ज्या प्लेट्स आहेत त्या इथे कमरेचं मेजरमेंट जोपर्यंत आपल्या सीट घेरचे 36 येत नाही तेवढ्या आपण इथे प्लेट्स लावून घ्यायचे। तर आपण इथे प्लेट्स आधी तयार करून घेऊया। तर इथे बघा आपण या पद्धतीने प्लेट्स लावून घेतले आहेत। तर इथे बघा 36 साईजचा आपला सीट घेर आहे। जेवढा आपला सीट घेर आहे तेवढा आपण इथे प्लेट्स कमरेच्या साईडने लावून घ्यायचे। आता याच्यामध्ये बघा साडी एक्स्ट्रा होती, पुरेपूर आपण साडीचा घेर इथे वापर व्हावा या हिशोबाने आपण इथे प्लेट्स लावून घेतलेत। आता बघा अस्तर आपलं इथे 4 मीटर आहे, तर आपल्याला करायचं काय, आता अस्तराचे आपण थोडं इथे मोठ्या प्लेट्स लावून कमरेच्या साईडने पूर्ण इथे अस्तर येईल या हिशोबाने आपल्याला स्टिच करून घ्यायचे अस्तर आतल्या पॉइंटने। आणि यानुसार बघा तुम्ही पूर्ण इथे पायापर्यंत अगदी घेरदा इथे आपल्या प्लेट्स येतील। आता या पॉइंट आपल्याला करायचं काय, आधी आपण अस्तर याच्यानुसार आपण स्टिच करून घेऊया आणि जो आपण कमरेचा पट्टा इथे कट केला होता जो काठाचा तो आपण कमरेला मॅच करून लावून साइड पॉइंट पासून आपण याला स्टिच करून घेऊ। तर या पद्धतीने आपला सोप्या पद्धतीने इथे लेहंगा इथे रेडी होतो। तर इथे बघा आपण आतल्या पॉइंट पासून अस्तर पूर्ण मॅच करून घेतलं। आता इथे बघा आपण पूर्ण घेरदार इथे अस्तर पण येईल आणि आपल्या साडीचं फॅब्रिक येईल। आता इथे आपल्याला फक्त लावायचं काय, जो आपला काठा पदराचा पार्ट आहे त्याची आपण पट्टी कट केली होती ती कमरेच्या पॉइंटने आपल्याला फक्त इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि साइड पॉइंट पासून इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर आपण लेहंगा इथे रेडी करून घेऊया।
तर इथे बघा या पद्धतीने आपण ड्रेस रेडी करून घेतला आहे.